घेऊ विसावा ह्या वळणावर या माझ्या काव्य सिरीजमधील पुढील भाग आहे तो मी आपणासमोर सादर करणार आहे। तत्पूर्वी काव्य प्रकारातील 4 विविध प्रकाराबद्दल अत्युच्च दर्जाचं कार्य केलेल्या व्यक्तींविषयी पुन्हा एका अज्ञात कवीने लिहिलं आहे ते प्रथम ऐकूया। तर मग चला। सुश्लोक वामनाचा आर्या मयूर पंतांच्या ओवी ज्ञानेशाच्या अथवा अभंग तुकयाचे। अगदी 4 ओळीमध्ये या विविध काव्य प्रकारातील तो श्लोक असू दे, आर्या असू दे, ओवी असू दे, ह्या किंवा अभंग असू दे, या सर्वांविषयी अत्युच्च दर्जाची कामगिरी केलेल्या 4 पुरुषोत्तमाला वंदन करून मी पुढील भाग सादर करीत आहे। ह्या काव्य सिरीजमधील पुढील भाग आहे अश्वत्थाम्याच्या जीवनावर। विषमता त्या काळातील होती असं दर्शविणारं हे काव्य पंक्ती आहे। ह्या काव्य सिरीजमधील कविता ह्या त्या काळातील जरी असल्या तरी त्या जशाच्या तशा मांडल्या गेल्या असतील अशातला काय भाग नाही। कारण ही कविता जी आहे ती कौरव पांडवांच्या गुरूंच्या मुलाची म्हणजे गुरुपुत्राची कहाणी आहे। अश्वत्थामा हा एके दिवशी आपल्या झोपडीवजा घरातून झोपडीवजा घरातून राजमहालात खेळण्यासाठी जातो आणि तिथे घडलेला तो प्रसंग आहे। मग तो आपल्या आईकडे येऊन कसं गाऱ्हाणं घालतो, कशी मागणी करतो ते या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे। तर मग चला ऐकूया। धावत धावत आला बालक हरणीला जणू बिलगे शावक अपूर्व सुंदर अतिशय सुंदर ओळख आई काय पाहिले श्रेष्ठींच्या नव रम्य महाली आजच गेलो खेळायाला। इथवर येईपर्यंत तो आपल्या आईला प्रश्न विचारत असतो की मी आज काय पाहिलंय, आणि आईही अगदी कौतुकानं सांगते मोर नाचरा पोपट चिमणा। त्यावर अश्वत्थामा बाल अश्वत्थामा म्हणतो छे छे आई मुळीच नाही मोर नाचरा पोपट चिमणा दृश्य मनोहर छे छे चुकले। आकाशातील शीतल चंद्राप्रमाणे शुभ्र असलेलं असं काहीतरी कुमार पीठ असताना मी पाहिलं। खेळ संपता कुमार हसला मटमट मिटक्या मारित प्याला। आईच्या लक्षात येतंय की राजकुमारांनी दूध प्यालेलं असेल शुभ्र चांदण्यामध्ये, शुभ्र चांदण्यासारखं असणारं म्हणजेच दूध, पण ती इतकी असहाय्य असते आणि मुलगा तर हट्टच धरून बसलो मला तेच हवंय। तेव्हा ती नाईलाजाने दूध नव्हे रे पिठात पाणी कालवणी तुझ राजा दिदले। ती त्याच्या समजुतीसाठी पिठामध्ये पाणी घालून शुभ्र असं ते पाणी देते, परंतु तिला राहवत नाही। ती मुलाला फसवते आणि ते सत्य त्या मुलाला सांगते की ते दूध नव्हतं, मी पिठामध्ये पाणी घालून तुला पाजलं आहे। अशा प्रकारची ही विषमता व्यथा कवींनी त्या काळातील असल्याचं आपणासमोर मांडलं जरी असलं तरी ते सत्य आहे असं गृहीत धरून चालणार नाही। कारण शेवटी कविता ह्या कविता असतात, त्या काल्पनिकही असू शकतात। धन्यवाद।